नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये 28,000 प्लस जागेची भरती निघालेली होती. जर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरला असेल तर तिची आता तिसरी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हँडिकॅपवाले विद्यार्थी आहे त्यांचा कटअप या ठिकाणी चांगलाच घसरलेला आहे. तर बघा तिसरी यादी कशा प्रकारची लागलेली आहे. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र सर्कल लिस्ट 3, ठीक आहे. जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 26 मे पर्यंत संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावी लागेल. हे डिव्हिजन ऑफिस दिलेलं आहे, ठीक आहे. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि त्याचे 2 झेरॉक्स सेट तयार करायचे. ते पण तुम्हाला सोबत नेणे गरजेचं राहणार आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, डिव्हिजन ऑफिस, पोस्ट आय डी, पोस्ट नेम, तुमची कॅटेगरी आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, ठीक आहे. आणि किती टक्केवर तुमची नियुक्ती झाली या ठिकाणी चेक करू शकता. जर पहिला जे हँडिकॅप 81 पर्यंत आलेला आहे, ओपन कॅटेगरी 94, अहिल्यानगर 96, ठीक आहे. EWS 93 आहे, ST कॅटेगरी 88 आलेला आहे या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये, OBC कॅटेगरी 93 पर्यंत जवळपास, ठीक आहे. नंतर अकोला डिव्हिजन मध्ये पण या ठिकाणी 94 ओपन कॅटेगरी, SC कॅटेगरी 93, OBC 94 पर्यंत. ते संपूर्ण यादी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल. नंतर अमरावती डिव्हिजन सर्व 90च्या वरच आहे. या ठिकाणी फक्त हँडिकॅप जो आलेला आहे 87 पर्यंत आलेला आहे अमरावती डिव्हिजन मध्ये. EWS 92%, ओपन कॅटेगरी 93%, ठीक आहे. SC कॅटेगरी 91 पर्यंत आलेला आहे, SC कॅटेगरी. नंतर बारामती. तर मित्रांनो, संपूर्ण डिव्हिजन वाईज लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे, ठीक आहे. तुम्ही ज्या डिव्हिजन अंतर्गत अर्ज भरला असेल त्या डिव्हिजन मध्ये आपलं नाव चेक करायचं. जवळपास सर्वचे 85-90च्या जवळपासच सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे. तर टोटल 1175 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आलेलं आहे तिसऱ्या लिस्टमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची या ठिकाणी नियुक्ती केल्या जाणार आहे. तर यवतमाळ डिव्हिजनमध्ये 73.5% सिलेक्शन झालेलं आहे हँडिकॅप विद्यार्थ्याचं, ठीक आहे. लक्षात ठेवा, 73.5% हँडिकॅप विद्यार्थी यवतमाळ डिव्हिजन. नंतर ठाणे डिव्हिजनमध्ये 78 पर्यंत आलेले आहे हँडिकॅपवाले. नंतर सोलापूरमध्ये 77, म्हणजे हँडिकॅपचा जो कट ऑफ आहे हा या ठिकाणी घसरलेला आहे. आणि तुमचं रजिस्ट्रेशन ID जर यामध्ये असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी चाललं जायचं. तुम्हाला तसं कालपासून मेसेज पाठवायला सुरुवात झालेली आहे. ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांना SMS आलेलं आहे 11 मे पासून. तर मित्रांनो, तिसऱ्या यादीत जर तुमचं रजिस्ट्रेशन ID असेल तर तुम्हाला 26 मे पर्यंत संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. जर तुमचं नाव या यादीमध्ये पण आले नसेल तर आणखी याच्यात 2 याद्या लागणार आहे, त्या याद्या तुम्ही चेक करू शकता. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.